आज मी एका अशा शस्त्राबद्दल बोलणार आहे की ज्यानी तुम्ही IVF न करता सुद्धा प्रेग्नन्सीकडे जाऊ शकता. या एका शस्त्रामुळे मला हे वाक्य ऐकायला मिळाले की थँक्यू डॉक्टर, तुमच्यामुळे आम्ही 6 वर्षानंतर प्रेग्नंट होऊ शकलो, आम्ही 8 वर्षानंतर प्रेग्नंट होऊ शकलो, आम्हाला याच्याबद्दल कोणीच आधी का सुचवलं नाही. डॉक्टर, आमचं तर IVF पण फेल झालं आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती. सो येस, मी बोलते लॅप्रोस्कोपीबद्दल. हे एक असं शस्त्र आहे ना की ज्याच्यामुळे डायग्नोसिस पण होते आणि थेरपी पण होते. इट्स अ डायग्नोस्टिक आणि थेरप्युटिक अप्रोच टू पेल्विक कॉजेस. सो याच्यामध्ये कुणामध्ये हे करायचं आहे आणि का करायचं आहे आणि कधी तुम्ही लॅप्रोस्कोपीकडे वळायला पाहिजे याबद्दल मी माहिती देणार आहे. सो सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे ही कोणामध्ये केली गेली पाहिजे. जर तुमच्या लग्नानंतर 1 ते 2 वर्ष झालेत, तुम्ही लगातार ट्राय करताय आणि तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहत नसेल, तर तुम्हाला ट्यूबल ब्लॉकेज असू शकतं, तुम्हाला एंडोमेट्रिओसिस असू शकतो, आतमध्ये एखादा फायब्रॉइड असू शकतो, पॉलिप असू शकतो आणि त्यामुळे सुद्धा गर्भधारणा होत नाही. तर जेव्हा लग्नाला 1 वर्षापेक्षा जास्त होतोय, तर नक्की फर्टिलिटी एक्सपर्टला भेट द्या आणि त्यांना सुचवा की तुम्हाला लॅप्रोस्कोपी करण्याची इच्छा आहे. जर ते त्यांच्याकडूनच सुचवत आहेत तर नक्कीच लॅप्रोस्कोपी करून घ्या, तुम्हाला त्याचा फायदा होईल. जे कपल्स 4 ते 5 वर्ष ट्राय करतायत आणि तरी त्यांना गर्भधारणा होत नसेल, तर त्यांनी सुद्धा आधी लॅप्रोस्कोपी करूनच पुढचे जे इंटरव्हेन्शन्स आहेत ते केले पाहिजे, जसे की IUI. कारण IUIमध्ये सुद्धा ट्यूब्स हे ओपन पाहिजेत आणि त्याशिवाय तुम्ही प्रेग्नन्सीकडे जाऊ शकत नाही किंवा प्रेग्नंट होऊच शकत नाही. सो अशा केसेसमध्ये कपल्सनी एक साधारण 1 ते 2 वर्षात लॅप्रोस्कोपी करायला हरकत नाही. सेकंड पॉईंट आहे की या सगळ्या कंडिशन्समध्ये एक्झॅक्टली काय करतो आपण लॅप्रोस्कोपी थ्रू. तर लॅप्रोस्कोपी इज अ सी अँड ट्रीट अशी सर्जरी, ज्याच्यामध्ये तुम्ही बघता, त्याचं डायग्नोसिस करता आणि त्याला तिथेच ट्रीट करता. जसं की ब्लॉक ट्यूब्स. भारतामध्ये अनफॉर्च्युनेटली अजूनही TB हे प्रेव्हलेंट आहे आणि TBमुळे ट्यूबल ब्लॉकेजेस आणि पेल्विक इन्फर्टिलिटीचा एक कॉज आहे. अशा वेळी तुम्ही ट्यूबल कॅन्युलेशन करून ट्यूब्स ओपन करू शकता. एंडोमेट्रिओसिस हे एक ज्वलंत कारण आहे इन्फर्टिलिटीचं आणि त्यामध्ये सुद्धा ह्या ज्या एंडोमेट्रियल पेशी आहेत त्या बाहेरच्या ऑर्गन्सवरती वाढून सुद्धा अधेजन्स म्हणजे चिकटपणा कॉज करतात आणि त्यामुळे सुद्धा ट्यूबल फंक्शन कमी होतं, ओव्ह्युलेशन होत नाही किंवा ओव्ह्युलेशन कमकुवत प्रकाराचं होतं. कारण ओव्हरीची जी क्वालिटी असते म्हणजे ओसाईटची क्वालिटी असते, एक्सची गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो, ती पण एंडोमेट्रिओसिसमध्ये कमी होते कारण त्याचे इन्फ्लमेटरी मार्कर्स वाढलेले असतात. तर या सगळ्यामध्ये सुद्धा लॅप्रोस्कोपीची खूप मदत होते. PCOD असेल तर जर मोठ्या ओव्हरीज असतील तर त्याचं लॅप्रोस्कोपिक ड्रिलिंग पण केलं जाऊ शकतं. सो अशा सगळ्या कंडिशनला सी अँड ट्रीट अप्रोचनी तुम्ही फायब्रॉइड तिथल्या तिथे काढू शकता. हिस्टेरोस्कोपीनी युट्रसमधले पॉलिप्स तिथल्या तिथे काढू शकता. काही अधेजन्स असतील, चिकटपणा आहे तर तो सोडवू शकता. सेप्टम असतो बऱ्याच लोकांना, म्हणजे पडदा असतो युट्रसला, तर तो आपल्याला कात्रीने कापून सोडवता येतं. म्हणजे इतकी सिम्पल आणि मॅजिकल आहे ही प्रोसिजर. आणि अशा कित्येक मिसगाइडेड कपल्स असतात, म्हणजे त्यांना भीती पण वाटते आणि त्यांना कोणी सुचवलेलं पण नसतं. सो अशा सगळ्या कपल्सला आम्ही प्रेग्नन्सी देऊ शकलोय जस्ट बिकॉज ऑफ लॅप्रोस्कोपी. तर ट्यूब रिलेटेड प्रॉब्लेम आहे पण तुमची HSG नॉर्मल येते तरी सुद्धा लॅप्रोस्कोपी करावी का? येस, आय वुड सजेस्ट सो. सी, HSGमध्ये आपण जो डाय खालून पुश करतो ना, तर त्याच्या इरिटेशननी सुद्धा ट्यूबल स्पाझम होतं कधी कधी आणि थोडा डाय बाहेर निघतो आणि थोडा डाय आतमध्येच राहतो आणि कसं तरी तो डाय बाहेर पडला आणि आपल्याला तो स्पिलेज दिसला की आपण त्याला पॉझिटिव्ह टेस्ट असं म्हणतो. बट ओपन ट्यूब्स आर नॉट फंक्शनल ट्यूब्स. ट्यूब्समध्ये केस असतात आतमध्ये, ज्याला आपण सिलिया म्हणतो, आणि ते फंक्शनल असणं खूप महत्त्वाचं आहे कारण तेच तुमच्या एगला प्रोपेल करतात इनसाइड, म्हणजे ते पिकअप करतात आणि एगला ते ॲम्प्युलापर्यंत पोचवतात, म्हणजे ट्यूबचा जो भाग असतो, आणि तिथे मग ते बाळ बनण्याची प्रोसेस होते. सो ट्यूब्स कदाचित तुम्हाला HSGवर पेटंट दिसतात पण ते ब्लॉक्ड असू शकतात आणि त्याचे वेगळे लोकेशन्स आहेत ब्लॉक्सचे. फिमरेल ब्लॉक म्हणजे एंड ऑफ द ट्यूबला ब्लॉक आहे, मध्ये कुठेतरी ब्लॉक आहे म्हणजे इस्थमिक ब्लॉक आहे किंवा कॉर्नुअल ब्लॉक आहे. कुठल्या प्रकारचा ब्लॉक आहे ते पण महत्त्वाचं आहे आणि त्याला कॅन्युलेशन खूप मदत करते. तर कसं ओळखायचं आहे? HSG करून बघा, त्यामध्ये जर नॉर्मल रिपोर्ट येतो आणि तरी प्रेग्नन्सी राहत नाही आहे, मग IUI करताय तरी प्रेग्नन्सी राहत नाही, तर एका IUI नंतर थांबून प्लीज लॅप्रोस्कोपीकडे वळून बघा. आता एंडोमेट्रिओसिस कसं ओळखायचं आहे? तुम्हाला खूप पेनफुल पिरियड्स आहे, म्हणजे त्याला डिस्मेनोरी आपण असं म्हणतो, खूप हेवी मेन्सेस जात आहेत, सततचं पेल्विक पेन असते, तरी सुद्धा तुम्हाला एंडोमेट्रिओसिस असू शकतं आणि त्या केसमध्ये सुद्धा लॅप्रोस्कोपी ही खूप मदतगार ठरते. एंडोमेट्रिओसिसमध्ये तिथले जे लिजन्स आहेत ते जाळले जाऊ शकतात किंवा एंडोमेट्रिओटिक चॉकलेट सिस्ट काढून सुद्धा आपल्याला ओव्ह्युलेशन चांगलंरित्या हेल्प करते किंवा
एंडोमेट्रिओसिस आहे आणि तुम्हाला IVF करायचं आहे आणि IVF लागणार आहे, ओव्हेरियन रिझर्व्ह कमी आहे, तरीसुद्धा आधी सिस्ट सर्जरी करून आपल्याला IVFकडे वळतायत. मी एंडोमेट्रिओसिसवरती एक लाँग व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्यामुळे तुम्ही आय बटनवर क्लिक करून नक्की या व्हिडिओ पूर्णपणे बघू शकता. चौथा महत्त्वाचा पॉईंट, आता PCODमध्ये लॅप्रोस्कोपीची कशी मदत होते. PCOD इज अ लाईफस्टाईल प्रॉब्लेम बट इट इज ऑल्सो ओव्ह्युलेशन प्रॉब्लेम. तर काही वेळेला आपण मेडिकेशन देतो, इंजेक्शन देतो आणि तरीसुद्धा PCODचं निदान होत नाही किंवा त्याचे ट्रीटमेंटच होत नसते. ती वेट लॉस करत असते, समहाव एक्सरसाइज करते, सगळं करते, मेटफॉर्मिन घेते, तरीसुद्धा तिला प्रेग्नन्सी मिळत नाही. अशा वेळेला लॅप्रोस्कोपिक ओव्हेरियन ड्रिलिंग हे अगदी छोटी मिनिमली इन्व्हेजिव्ह अशी प्रोसिजर आहे आणि सेम आपल्याला अगदी 4 छोटे होल्स करायचे असतात. मिनिमम करंट वापरायचं असतो, त्याच्याने ओव्हरी डॅमेज होत नाही आणि एक्सपर्ट हँड्स खाली ओव्हेरियन ड्रिलिंग करून सुद्धा आपल्याला प्रेग्नन्सी राहते. आम्ही 2nd to 3rd अटेम्प्टमध्ये लॅप्रोस्कोपीनंतर प्रेग्नन्सीज बघितल्यात आफ्टर ओव्हेरियन ड्रिलिंग. 5वा पॉईंट, फायब्रॉइड्स, सिस्ट्स, पॉलिप ह्या सगळ्या युटराईन कंडिशन म्हणजे पिशवीला असलेले जे दोष असतात, गाठी असतात, स्नायूंच्या गाठी असतात, या सगळ्यामध्ये सुद्धा लॅप्रोस्कोपीची खूप मदत होते. तुम्हाला तो ओळखता येतो, ओके आता ह्या फायब्रॉइडला युटरसच्या लायनिंगच्या जवळ आढळलं गेलं आहे, तर हे 3Dमध्ये आधीच आपल्याला कळलेलं असतं व 1 सिटिंगमध्ये किंवा 2 सिटिंगमध्ये तो फायब्रॉइड काढता येतो किंवा सिस्टचं इन्युक्लेशन करता येतो. रिपीटेडली लोकांना सिस्ट होतात, ती सिस्ट वॉल तशीच राहते, ते पण काढता येतात आणि पॉलिप्सला सुद्धा आपण काढू शकतो. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे IVFच्या आधी नेहमीच लॅप्रोस्कोपी करायला लागते का, असं नाही आहे. जेव्हा रिकरंटली मिसकॅरी करताय तुम्ही किंवा रिकरंट इम्प्लांटेशन फेलियर होतं, म्हणजे सारखं सारखं भ्रूण टाकल्यानंतर सुद्धा ते चिकटत नाही आहे, तेव्हा मग आपल्याला हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीची गरज पडू शकते. आणि खूप महत्त्वाचं कारण म्हणजे हायड्रोसॅल्पिंग्स, म्हणजे जे एंडोमेट्रिओसिसचे चेंजेस आहेत ते सगळे ट्यूबमध्ये असले तरीसुद्धा आपल्याला ती ट्यूब क्लिप करावी लागते. म्हणजे ते जे द्रव्य आहे हायड्रोसॅल्पिंग्सचं, ते ट्यूबमधून भ्रूणापर्यंत पोचत नाही आणि तुमचं नेक्स्ट ट्रान्सफर सक्सेसफुल होण्यामध्ये त्याची मदत होते. सो अशा प्रकारे IVFमध्ये हे 3 प्रकार असले की रिपीटेडली तुम्ही हे सगळं IVF सायकल्स करताय तरीसुद्धा तुम्हाला लॅप्रोस्कोपीची मदत होऊ शकते. पण सगळ्याच IVFमध्ये तुम्हाला लॅप्रोस्कोपी करायची नाही आहे. सो कोणी लॅप्रोस्कोपी करायची नाही आहे, हा पण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर तुम्ही फर्स्ट टाइमच तुम्हाला असा अडथळा येतोय, इन्फर्टिलिटी राहते किंवा बेसिक रिपोर्ट्स जसे की सीमेन अनालिसिस, इट्स सच अ इग्नोर्ड अनालिसिस की मेल स्वतः टेस्टच करत नाही आणि सगळा दोष हा बाईचाच राहतो. सो त्या केसमध्ये पण डोंट गो अहेड विथ जस्ट लॅप्रोस्कोपी. ही काही नाही म्हणलं तरी छोटीशी इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. त्यामुळे सीमेन अनालिसिस करून घ्या, तुमचे बेसिक सगळे टेस्ट करून घ्या आणि मगच फर्टिलिटी असेसमेंटमध्ये लॅप्रोस्कोपीचा समावेश करा. आणि जे सिंपल PCOD केसेस असतात त्यामध्ये सुद्धा लॅप्रोस्कोपीची गरज नसते. तुम्ही मेडिसिनने नाही काम होते तर इंजेक्शन्सकडे वळून सुद्धा ओव्ह्युलेशन मिळवू शकता. महत्त्वाची माझी टिप म्हणजे लॅप्रोस्कोपी ही सेफ आहे का आणि रिकव्हरी किती वेळात होते. सो लॅप्रोस्कोपी ही मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रोसिजर आहे. अतिशय कमी टाक्यां थ्रू, म्हणजे एक टाका हा मेन स्कोपसाठी 10 mm आणि 5-5 mmचे 2 किंवा फार तर फार 3 असे टाके आपल्याला पडतात आणि हार्डली ते दिसत पण नाहीत सर्जरीनंतर. ठणठणीत पेशंट बरा होतो, 6 ते 7 तासात तो घरी जाऊ शकतो आणि कधीतरी एखादं रात्र म्हणजे थांबायला लागते आणि नेक्स्ट डेच पेशंट रिकवर करून घरी जातो, त्याचे रुटीन कामं सगळे अज्युम करू शकतो. सो डेफिनेटली डायग्नोस्टिक हिस्ट्रोस्कोपीचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि याची तुम्हाला मदत होतीये का नाही हे जाणून घेण्यासाठी तुमच्या फर्टिलिटी एक्सपर्टकडे जायला पाहिजे. असेच माझे फर्टिलिटी टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे तुम्हाला कुठले कपल्स माहिती की जस्ट मॅरिड आहेत, 2-3च वर्ष झाली आहेत पण त्यांना IVF करायचं नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. थँक्यू.